याचा अर्थ आपला देश हा डेव्हलप कंट्रीजचा, विकसित देशांचं डंपिंग ग्राउंड आहे का? जे तुम्हाला तिथे नकोय, ते आम्ही इथे स्वीकारतो. हा निरोप आपण आपण आपले इंडस्ट्रियलिस्ट आणि आपली यंत्रणा देते का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी किंवा पर्यावरण मंत्र्यांनी जे काही स्पष्टीकरण दिलं, म्हणजे सुरुवातीला ते कुठचीही गोष्ट स्वीकारतच नाहीत आणि नंतर मग डेटा पब्लिक डोमेनमध्ये यायला लागल्यानंतर मग थोडं-थोडं ॲक्सेप्ट करतात. गार्डियनच्या स्टोरीमुळे आपल्याला कळलं आहे, लक्ष्मी ऑर्गॅनिक ही एक कंपनी आपण रडारवर आली आहे. पण आम्हाला अशी माहिती आहे, की भारतभरात अनेक ठिकाणी PFASचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावर होतंय आणि ते प्रोडक्शन होऊ शकतंय त्याचं कारण आपल्याकडे कायदे नाहीयेत आणि त्यासाठी हा लढा आहे. अमेरिकेतलं पण विषच आहे आणि इटालीतलं किंवा युरोपमधलं पण विषच आहे आणि भारतामधलं पण विषच आहे. विषयाला बरोबर. कुठची जात किंवा धर्म किंवा भाषा किंवा पंथ नाहीये. त्यामुळे हा गंभीरपणे घ्यायचा विषय आहे, जो जात, धर्म, पंथाच्या पलीकडचा, राजकारणाच्या पलीकडचा हा विषय आहे. कुठलाही युक्तिवाद हा इथेच आणून संपवला जातो, की कंपन्या आहेत तर नोकऱ्या आहेत, नोकऱ्या आहेत तर तुमची घरं चालतील. मग येणारं मरण उद्या आपल्या मुलांना काय भोगावं लागेल? तो पलटी झाला आणि त्याचे व्हिडिओज सुद्धा उपलब्ध आहेत. त्याची बातमी सुद्धा प्रसार झाला त्याचा. तर त्या पलटी झालेल्या टँकरमुळे पर्यावरणावरती काय परिणाम झालाय, याचं एक असेसमेंट सुद्धा व्हायला पाहिजे. कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांच्या जेवणाच्या माध्यमातून त्यांच्या पोटामध्ये हे विष जाणारच आहेत आणि लोकांवरती म्हणे प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहेत. नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या दशकभरापासून कोकणाच्या भूमीवरती वेगवेगळ्या कंपन्या येत आहेत आणि त्या कंपन्यांवरून वेगवेगळे वाद सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण बघत आलेलो आहोत. पण यावेळी एक असा वाद होतोय की जो लोकांच्या जीवाशी प्राणघातक अशा पद्धतीचा वाद आहे. कारण इटलीमध्ये ज्या कंपनीला प्राणघातक प्रदूषणांची निर्मिती होती म्हणून ती कंपनी बंद करावी लागली, त्या कंपनीच्या लोकांच्यावरती खटले दाखल झाले. तीच कंपनी अवघ्या काही वर्षामध्ये पुन्हा एकदा नाव बदलून थोडंफार त्यांचं स्ट्रक्चर चेंज करून कोकणाच्या भूमीवरती येते. आपल्या रत्नागिरीतल्या लोटे गावामध्ये ही कंपनी उभी राहिलेली आहे आणि त्याच केमिकल्स, म्हणजे ज्याला PFAS, फॉरेव्हर केमिकल्स ज्याला म्हटलं जातं, की जी कधीही नष्ट होत नाहीत, ज्यांचं विघटन केलं जाऊ शकत नाही, अशा पद्धतीची केमिकल जी आहे ती निर्माण करण्याचं काम ही कंपनी करते आहे आणि त्याच्या विरोधातला एक मोठा लढा गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. वेगवेगळ्या थरावरती वेगवेगळे लोक आपापल्या पद्धतीनं लढत आहेत. आता खरं तर ही बातमी आपल्या उशिरा लक्षात आली. गार्डियन वृत्तपत्रानं या संदर्भातला रिपोर्ट छापला. त्याच्यानंतर आपल्याकडे त्याच्या संदर्भातली चर्चा सुरू झाली आणि आता हे आंदोलन जे आहे ते हळूहळू पकड घेते. आता माझ्यासोबत 2 व्यक्ती अशा आहेत की ज्या या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत आणि 6 एप्रिलला रत्नागिरीमध्ये याच गावामध्ये जिथं ही कंपनी उभी आहे तिथे स्टॉप द डंप या नावानं एक आंदोलन उभं राहतंय. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सगळे लोक तिथं जाणार आहेत आणि साहजिक आहे की अशा पद्धतीचा एक महत्वाचा विषय, आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असलेली ही सगळी म्हणजे गोष्ट आहे आणि त्याच्या संदर्भात आपले राज्यकर्ते सिरियस का नाहीयेत, हा लढा पुढे कसा न्यावा लागणार आहे आणि मुळात या विषयाचं गांभीर्य आपल्याला समजलेलं आहे की नाही, या सगळ्याबद्दलची एक सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. माझ्यासोबत लेखक, दिग्दर्शक आणि सामाजिक कार्यकर्ते वरुण सुखराज आणि काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, पण या आंदोलनामध्ये जे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सहभागी आहेत ते धनंजय शिंदे सुद्धा सोबत आहेत. सुरुवात करूयात. वरुण, खरं तर जेव्हा अशा पद्धतीची एक कंपनी इटलीतल्या मिटेनीमध्ये एक कंपनी याच केमिकलची निर्मिती करत असते, त्यांच्यावरती तिथं खटले चालतात, तिथं एक जनचळवळ उभी राहते, ते लोक लढा देतात, ती कंपनी बंद पडते आणि त्यानंतर बेमालूमपणे तीच कंपनी आपल्या भूमीमध्ये कोकणामध्ये येते आणि आपल्याकडं कुणाला कशाचं काही पडलेलं नाहीये. तर आता हा जो लढा उभा राहतोय त्याच्यातनं काय नेमकी मागणी असणार आहे आणि मुळात या सगळ्या प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी. एक ह्याच्यात फार महत्वाचा आणि ऑफिशियली बाहेर चर्चेला न घेतला जाणारा मुद्दा सांगतो, जो जास्त भयंकर आहे. इटलीत ही कंपनी बंद झाल्यानंतर ती भारतात नाही आली. ती इटलीत बंद होण्यापूर्वीच ती मशिनरी घेण्यासाठीचं बिडिंग, त्याच्यासाठीची तयारी ही आधीच सुरू झाली होती. ह्याचे आमच्याकडे काही पुरावे आहेत. याचा अर्थ आपला देश हा डेव्हलप कंट्रीजचा, विकसित देशांचं डंपिंग ग्राउंड आहे का? जे तुम्हाला तिथे नकोय, ते आम्ही इथे स्वीकारतो. हा निरोप आपण
आपण आपले इंडस्ट्रियलिस्ट आणि आपली यंत्रणा देते का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. PFAS हे एक असं केमिकल आहे ज्याचं विघटन होत नाही. आता हे सगळं सुरुवातीला आम्ही म्हणत होतो. त्याच्यानंतर आपल्या पर्यावरण मंत्र्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे विधिमंडळामध्ये. सुरुवातीला आम्ही म्हणत होतो, की असं-असं घडतंय कारण आपलेच मित्र आहेत जान-लुका लिवा ज्यांनी ही गार्डियनसाठी स्टोरी केली आणि आम्ही सोबत आता ह्या लढ्यात काम करतोय. तर तेव्हा सुरुवातीला डिनायल मोडवर होते सरकार आणि सर्व यंत्रणा, की असं काही नाहीये. मग असं होतं, की नाही असं विष आम्ही येऊ देणार नाही. आणि आता सरतेशेवटी असं मान्य केलं, की हो अमुक-अमुक एवढा साठा किंवा एवढं प्रोडक्शन ह्याचं झालंय. पण अर्थात जी आकडेवारी दिली आहे ती त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. त्याचं कारण ज्या संख्येने किंवा ज्या क्वांटिटीने तिथे रॉ मटेरियल खरेदी केलं जातंय त्या कंपनीमध्ये, त्याचा विचार करता 31 मेट्रिक टन म्हणजे एखाद टँकर विषयीच पर्यावरण मंत्री बोलतायत असं मला वाटतं. पण हा लढा मुळात ह्यासाठी आहे, की हे विष जे जगाने नाकारलेलं आहे, जे विकसित देशांनी नाकारलेलं आहे, ते आम्ही एक्सेप्ट करणार नाही. आपल्याकडे हे थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कायदा नाही. आपल्या कायद्यामध्ये आपल्या पर्यावरणीय सगळ्या स्ट्रक्चरमध्ये PFASला आपण रिकॉग्नाइजच करत नाही. PFAS हो. नावाचं काही केमिकल असतं असं आपण आपल्याला माहितीच नाहीये लीगली एका अर्थी. त्यामुळे मग ह्या संदर्भात कुठलाही प्रश्न विचारल्यानंतर सरकार मग ते संसदेत विचारला गेला, विधिमंडळात विचारला गेला. पहिलं उत्तर सरकारचं हेच होतं, की हे सगळं कायद्याला धरून आहे आणि तोच हा एक्झॅक्टली. लढा आहे आमचा. आमचा लढाच असा आहे, की आपल्याकडे कायदेच नाहीयेत आणि हे जर असंच सुरू राहिलं, तर फक्त PFAS नाही कोणत्याही बाबतीमध्ये आता प्रशांत जर तू बघशील तर हा प्रश्न आत्ता लोटे ह्या एका गार्डियनच्या स्टोरीमुळे आपल्याला कळलाय. लक्ष्मी ऑर्गॅनिक ही एक कंपनी आपण रडारवर आली आहे. पण आम्हाला अशी माहिती आहे, की भारतभरात अनेक ठिकाणी हं. PFASचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावर होतंय आणि ते प्रोडक्शन होऊ शकतंय त्याचं कारण आपल्याकडे कायदे नाहीयेत आणि त्यासाठी हा लढा आहे. हा लढा वेगवेगळ्या पातळ्यांवर जसं तू म्हणालास आपण लढतोय. जसं आता धनंजय सर आणि आम्ही सगळे सोबतच ह्याच्यात काम करतोय. म्हणजे तिथे स्थानिक आहेत, मच्छीमार आहेत, ग्रामस्थ आहेत. ते अगदी युरोपमधले पत्रकार, वैज्ञानिक आणि अगदी युरोपियन पार्लमेंटमधले लॉ मेकर्स आहेत. असे सर्वजण मिळून आपण हा स्टॉप द डंप नावाचा हा लढा हे कॅम्पेन सुरू केलेलं आहे आणि ज्या कॅम्पेनची मागणी हीच आहे, की जे विष आहे ते विष आहे. मग ते युरोपात जर विष असेल, तर ते भारतातही विषच आहे आणि आम्ही ते मान्य करणार नाही. बरोबर. अ, यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे, की सगळं काही नियमानुसार चाललेलं आहे, हे दाखवण्यासाठी अर्थातच कायद्याच्या पुस्तकामध्ये याला जर बंदी नसेल, तर ते सरकारला हे सगळं लपवणं सोपं आहे. पण हे जे प्राणघातक आहे, ते कुठेही प्राणघातक आहे. ते इटलीमध्ये जर प्राणघातक आहे, तर ते भारतामध्ये पण आहे. त्यामुळं आपल्या ठिकाणी इथं ते कायदे असणं सुद्धा फार आवश्यक आहे. त्या दृष्टीनं फार मोठी लढाई लढावी लागेलच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं होत असताना कोकणाचीच निवड का? म्हणजे पुन्हा एकदा आपण गेल्या दशकभरामध्ये बघितलेलं आहे, की इथं सातत्यानं अशा कंपन्या येतायत, की ज्यांच्या एकूणच म्हणजे मूल्यांबद्दलची चर्चा होत असते. म्हणजे ते उद्योगाच्या दृष्टीनं किती महत्त्वाचे याच्यापेक्षा ते पर्यावरणीय दृष्ट्या किती घातक आहेत, याची चर्चा सातत्यानं होत असते आणि पुन्हा एकदा कोकणाच्याच भूमीमध्ये हा प्रकल्प येतोय. तर त्याच्या पाठीमागं पण काही कारणं असू शकतात, की ही भूमी निवडण्यापाठीमागं? अ, मला प्रश्न आहे हा, की हो, धनंजय हो. सरांसाठी? हां. एक जो ह्याच्यातला महत्त्वाचा युक्तिवाद सतत केला जातो. आता ह्या एका लोटे परशुराम एम-आय-डी-सी विषयी जर झालं, तर PFASचा प्रश्न आजचा आहे. पण हे जे आंदोलक आहेत, ते गेले 20-22 वर्ष तिथे लढा देत आहेत. रोज नवीन तिथे असे प्रकल्प आणि त्यांचे रोज नवीन प्रॉब्लेम समोर येत आहेत. मला असं वाटतं एक तर मुंबईशी असलेली कनेक्टिव्हिटी आणि दुसरं म्हणजे कोकणात सतत एक युक्तिवाद फार सोपा असतो, की आपल्याला इथे नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. आपल्याला इथे नोकऱ्या आणण्यासाठी कंपनी आणाव्या लागतील आणि ह्या एका काय आपण त्याला म्हणतो पॅकेजिंग खाली आपण हे सगळं खपवून घ्यायला तयार होतो. आत्ता सुद्धा तिथे सतत हाच युक्तिवाद केला जातोय कंपनीकडून सुद्धा किंवा अगदी सरकार कडून सुद्धा, यंत्रणांकडून सुद्धा, की अरे ह्याच्यावर खूप सारे संसार त्यांचं त्यांचं अर्निंग त्यांचा रोजगार डिपेंड करतो. त्यामुळे ह्या कंपन्या आपल्याला हव्या आहेत. कोकण मला असं वाटतं एक तर राजकीय उदासीनता हे त्याच्यामागचं अजून एक कारण आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मला वाटतं ओके. धनंजय सर जास्त योग्य सांगू शकतील. त्याचं कारण आत्ता आपण गेल्या 4 महिन्यातली जर उत्तरं बघितली म्हणजे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री हे कोकणातलेच आहेत. हो. ते 23 डिसेंबरला म्हणतात, की असं विष आम्ही कोकणात येऊ देणार नाही. ऑक्टोबरमध्ये गार्डियनची स्टोरी आली. त्याच्यानंतर ते म्हणाले, की ह्या गोष्टीत काही तथ्य नाहीये. त्याच्यानंतर
महिन्याभरातच विधिमंडळामध्ये असं एक्सेप्ट केलं जातं, की असं काही असेल तर आम्ही चौकशी करू. त्यानंतर पुन्हा पर्यावरण मंत्री असं म्हणतात, की तिथलं पाणी हे आमच्या नियमांनुसार बरोबर आहे. जे नियम बनवलेले आहेत वॉटर ॲक्ट 1974 प्रमाणे. त्याच्यानंतर पुन्हा उद्योग मंत्री म्हणतात, की असं काही असेल तर आम्ही कुणाला सोडणार नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा पर्यावरण मंत्री म्हणतात, की हो तिथे प्रोडक्शन झालेलं आहे. हे सगळं घडतं 3 ते 4 महिन्यांमध्ये. आता ह्या 3 ते 4 महिन्यांमध्ये जर हा इतका डिस्कॉर्ड सरकार दरबारी असेल, तर मला असं वाटतं ही राजकीय उदासीनता आणि ती सतत ची राजकीय उदासीनता असं मला वाटतं, की ह्याला कारणीभूत आहे. आणि पहिल्यांदाच हा मोर्चा 6 तारखेचा यासाठी महत्त्वाचा आहे. हा त्या स्थानिकांचा मोर्चा आहे प्रशांत. आमचा ह्या हं. मोर्चाशी आम्ही फक्त त्यांच्या सोबत आहोत या सगळ्यामध्ये. पण हा मोर्चा त्या अर्थाने महत्त्वाचा आहे, कारण कोकणामध्ये ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी PFASसाठी सुद्धा सुरुवातीला अगदी फार थोडा विरोध झाला. म्हणजे पहिल्यांदा मला तर वाटतं 20-30 जणच आली. त्यांनी निदर्शनं केली. पण आता खूप मोठ्या प्रमाणावर हे अ, प प हा हा अवेअरनेस तिथे तयार झालेला आहे आणि हे आंदोलन उभं राहतंय असं मला वाटतं. ओके. अ, धनंजय शिंदे, या संपूर्ण आंदोलनामध्ये म्हणजे आपल्याकडे जेव्हा बातम्या यायला लागल्या, त्याच्यानंतर सरकारनं ज्या पद्धतीची स्पष्टीकरणं दिलीत, म्हणजे आता वरून त्या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख केला, पण लोकसभेमध्ये सुद्धा या संदर्भातलं एक उत्तर जे आहे ते देण्यात आलेलं होतं. मुळामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे, की अशा पद्धतीनं इतकी घातक रसायनं येत असतील आपल्याकडं, तर ते थांबवण्यासाठीची कुठलीच यंत्रणा आपल्याकडे नाहीये का? आणि जर अशा पद्धतीचा कायदा लोकांना हवा असेल, तर तो सरकारनं करावा, अशी काही इतिहासातली उदाहरणं आहेत का? आणि त्या अर्थानं हा लढा आता आपल्याला कुठल्या मार्गाने न्यावा लागेल? तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं? हो, म्हणजे या संदर्भात राज्यसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे जे खासदार आहेत त्यांनी प्रश्न विचारलेला आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्यात आलं, की जी काही मशिनरीज आणल्या गेलेल्या आहेत इटालीवरनं, तर त्या प्रचलित कायद्यानुसारच आणल्या गेलेल्या आहेत आणि आता जे विधिमंडळाचं अधिवेशन झालं, याच्यात सुद्धा याच विषयावरती चर्चा झाली आणि मगाशी वरुण म्हणाला तसं रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी किंवा पर्यावरण मंत्र्यांनी जे काही स्पष्टीकरण दिलं, म्हणजे सुरुवातीला ते कुठचीही गोष्ट स्वीकारतच नाहीत आणि नंतर हं. मग डेटा पब्लिक डोमेनमध्ये यायला लागल्यानंतर मग थोडं-थोडं ॲक्सेप्ट करतात. तर या अधिवेशनामध्ये या संदर्भात ICT नावाची जी संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंग्याला त्यांचं हे युनिव्हर्सिटी आहे, ती डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. तर हं. मग तिच्या म्हणजे टीमला आता त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलेलं ओव्हरऑल आहे. तर भारतात काय झालंय, की 1985 साली दिल्लीमध्ये एक कंपनी होती श्रीराम केमिकल्स अँड फूड्स लिमिटेड नावाची आणि त्या कंपनीच्या म्हणजे तिथे ओलियम गॅस जो असतो, ओलियम नावाचा एक गॅस आहे. तर त्या गॅसचं उत्पादन होतं आणि तिथे तो लीक झाला तो गॅस आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांवरती त्याचा म्हणजे लोकं मेली, आजारी पडली. तर सुरुवातीला अशाच पद्धतीने दुर्लक्ष झालं. म्हणजे आपल्याला माहिती आहे 1984 ची जी भोपाळची ट्रॅजेडी जी झाली, हं. युनियन कार्बाइडची, तर तोपर्यंत हं. सगळं शांत-शांत होतं. आणि जेव्हा ही ट्रॅजेडी झाली त्याच्यानंतर मग ह्या व्यवस्थेने त्याची दखल घेतली आणि मग कालांतराने नुसता कायदाच नव्हे तर लोकांना भरपाई मिळाली पाहिजे किंवा लोकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे किंवा प्रिव्हेन्शन काय घेतलं गेलं पाहिजे या इंडस्ट्रीजने, अशी एक परंपरा आहे. त्यामुळे 1985च्या ओलियम गॅस केसमध्ये पहिल्यांदा लोकांना त्रास झाला, लोकं मेली आणि परत तो गॅस लीक झाल्यानंतर काही वकील जे आहेत कोर्टातले, हं. त्यांच्यावरती याचा परिणाम झाला आणि म्हणून MC मेहता नावाचे एक वकीलच आहेत ते, त्यांनी पिटिशन दाखल केलं डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये. आणि हं. मग ह्या घटनेची म्हणजे दखल घेऊन सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे ते लँडमार्क जजमेंट आहे भारतामध्ये. म्हणजे हं. भारतामध्ये पोल्युटर पेज म्हणजे जो प्रदूषण करतो त्याची ॲब्सोल्यूट लायबिलिटी असते. हं. आणि त्यांनी अशी काही केमिकल ज्या कंपन्या आहेत किंवा प्रॉडक्ट्स आहेत, तर त्याचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. हं. सध्याच्या बाबतीमध्ये जर आपण PFAS बद्दल बोलायचं झालं, तर PFAS हे जे विष आहे, ह्या विषाचं त्या भारत म्हणजे आपल्या कायद्यामध्ये जे कॅटेगरायझेशन केलेलं आहे, घातक रसायनं म्हणून, त्याच्यामध्ये हं. PFAS नसल्यामुळे लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल्स ह्या रसायनांची फॅक्टरी आपल्या लोटे परशुराममध्ये टाकू शकली. म्हणजे त्यांनी कायद्यातली पळवाट शोधली आणि सही सलामत त्या प्लांट इथे बसवलेला आहे. आणि दुसरं मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, की भारतामध्ये इम्पोर्ट होणाऱ्या ज्या मशिनरी आहेत ना, म्हणजे अशा पद्धतीचं त्याचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे. कुठच्या मशिनरी भारतामध्ये येतायत
याची आपल्याकडे हे नाहीये, स्ट्रॉंग अशी व्यवस्था नसल्यामुळे ह्या लढ्याला लॉजिकल एंडपर्यंत नेण्यासाठी मला वाटतं की मुख्यतः 2 गोष्टींवरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणजे जमिनीवरची लढाई ही अत्यंत महत्त्वाची आहे. स्थानिक ग्रामस्थ संविधानिक मार्गाने ही लढाई लढतायत आणि त्याच्यात म्हणजे असं काही होतच नाहीये असं मानण्यापासूनचा सरकारचा जो प्रवास आहे, तो आत्ता आपल्याला पोलीस परमिशन नाकारापर्यंत जो काल आला आणि मग पुन्हा ग्रामस्थांनी संविधानातलं म्हणजे त्यांना सांगितले की आमचा जगण्याचा अधिकार आहे कलम 21 नुसार आणि वरुणने सुद्धा त्याबद्दल कालचा तू जो व्हिडिओ बनवलास, तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टींमुळे सरकार आता हे मान्य करायला लागलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. कारण जसं तू मगाशी म्हणालास की अमेरिकेतलं पण विषच आहे आणि इटालीतलं किंवा युरोपमधलं पण विषच आहे आणि भारतामधलं पण विषच आहे. विषयाला बरोबर. कुठची जात किंवा धर्म किंवा भाषा किंवा पंथ नाहीये. त्यामुळे हा गंभीरपणे घ्यायचा विषय आहे जो म्हणजे जात धर्म पंथाच्या पलीकडचा, राजकारणाच्या पलीकडचा हा विषय आहे. त्याच्यात प्रत्येक नागरिकाने या संदर्भात विचार केला पाहिजे आणि हे असं घातक रसायन जे आहे, जसं बरोबर. अमेरिकेमध्ये, युरोपियन आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये या संदर्भातला पॉलिसी फ्रेमवर्क प्रचंड स्ट्रॉंग आहे. म्हणजे मितेनीचं उदाहरणामध्ये आपण बघितलं, ते 11 एक्झिक्युटिव्ह होते, त्यांना 141 वर्षांची सजा झाली. इतकं स्ट्रॉंग तिकडे फ्रेमवर्क बनले आणि जागतिक पातळीवरती नो पिफास किंवा विष नको, विषाचे कारखाने नको अशी चळवळ उभी राहिलेली आहे. तिकडचे जे लॉज बनलेले आहेत ह्या घटनांच्या नंतर ते खूप कडक आहेत. तर तेच फ्रेमवर्क भारतात सुद्धा येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मुळात हे अशा पद्धतीची केमिकल जे आहेत ती इतकी आवश्यक का आहेत की ज्याची निर्मिती करण्यासाठी आपण आपले प्राण धोक्यात आणतो आहोत, हा तर प्रश्न आहेच. त्याच्याबद्दल आपण थोडंसं जरा अधिक सविस्तर पुन्हा बोलूच. पण एक प्रश्न याच्यामध्ये हा पण आहे की आपल्याकडं हवा प्रदूषण किंवा एकूणच पर्यावरण दूषित होतंय वगैरे हे मुद्दे जे आहेत ते फारसे गांभीर्यानं घेतले जात नाहीतच. म्हणजे मी आता दिल्लीमध्ये 10 वर्ष राहिलेलो आहे आणि किती घातक हवा प्रदूषण आहे तिथं हे मी जवळून अनुभवलेलं आहे. पण आपल्याकडं AQI हा काही निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा नसतो. त्याच्यामध्ये काय हवा म्हणजे हवा आज खराब आहे हे सुद्धा लोकांना बहुधा लक्षात येत नसेल. इतके आपल्या अवतीभोवतीचे प्रश्न जे आहेत ते रोज आपल्यावरती आदळत असतात आणि त्याच्यामध्ये कदाचित आपल्याला गुंगवून ठेवलं जातं. तर अशा वेळी वरून ही जी लढाई आहे, म्हणजे आता 11 ग्रामपंचायतींनी तिथं ठराव केलेला आहे या सगळ्या संदर्भात, पण हा प्रश्न जीवन मरणाचा आहे. आपण हे खपवून घेतलं नाही पाहिजे हे लोकांना ठसवण्यासाठी थोडंसं अवघड जातंय का? त्या संदर्भात तुमचे अनुभव काय आहेत? अवघड तर आहेच. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली एक सामाजिक सायकीच ह्या देशाची अशी आहे, आपल्याकडे जीवाची किंमत फार कमी गणली जाते. ह्याविषयी आता आपण अनेकदा बोलून झालेलं आहे. अनेक घटनांमध्ये आपण हे आपल्याला समजत आलेलं आहे. एक छोटंसं उदाहरण तुला देतो प्रशांत. आता आपण गेले वर्ष 2 वर्ष तरी किमान AQI आणि ह्या सगळ्या विषयावर, ह्या प्रदूषणांवर मी सोशल मीडिया आपण जरा व्यवस्थित ह्या बाबतीत शोधला ना, तर भारतातला आता एकही जिल्हा असा नाहीये, की जिथे कोणतं ना कोणतं कंटॅमिनेशन होत नाहीये. पाण्यामध्ये असेल, मातीमध्ये असेल, हवेमध्ये असेल. हे घडत असताना ह्या वर्षीच्या बजेटमध्ये CPCB ज्याला आपण सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणतो, त्याच्या बजेटमध्ये कपात करण्यात आली आहे. हा किती टोकाचा विरोधाभास आहे, की ज्यावेळी प्रदूषणाचे प्रश्न दिवसेंदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहेत, त्यावेळी आपण प्रदूषण नियंत्रण करणारी जी यंत्रणा आहे, त्याचं बजेट कमी करत चाललोय आणि मग हे असल्या बाकीच्या सगळ्या नको-नको त्या योजनांमध्ये आपण ते पैसे वापरतो. ह्याच्यातच लक्षात येतं, की आपल्याकडे मुळातच सरकारपासून तो खाली झिरपत आलेला आपल्याला स्वतःलाच तो सीरियसनेस नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी प्रशांत, म्हणजे PFASच्या बाबतीत पर्टिक्युलरली PFASला रंग नसतो, त्याला वास नसतो. त्यामुळे ते जर पाण्यात मिसळलं तर ते असं पटकन तुम्हाला दिसून येत नाही किंवा ते समजत नाही. आता आपल्याकडे प्रॉब्लेम आपल्याला अशा पद्धतीनेच आपण कंडिशन्ड आहोत, की आपल्याला प्रदूषण किंवा दूषित गोष्ट म्हणजे ते मूळ रंगापेक्षा काहीतरी वेगळं झालंय, त्याला वास आलाय. PFAS म्हणून जास्त घातक आहे, की आत्ता आपण तिघांनी टेस्ट केली तर आपल्या रक्तामध्ये सुद्धा PFAS लेव्हल असूच शकते. हे डेफिनेटली आहे. प्रॉब्लेम आता असा आहे, की PFASची टेस्ट करायची आपल्याकडे मुळातच कमी लॅबोरेटरीज आहेत. PFASच्या पाण्यातलं PFAS मोजण्यासाठी भारतभरात मला वाटतं आम्ही तर सगळे प्रयत्न केले, 2 ते 3 लॅबोरेटरीज आहेत आणि ते सुद्धा फक्त एवढं मोजू शकतात, की एवढं सांगू शकतात, की पाण्यात PFAS आहे की नाही. त्याची पातळी, त्याची लेव्हल ह्याविषयी आपल्याकडे प्रायव्हेट म्हणजे ॲज अ बिझनेस सुद्धा यंत्रणा नाही, तर सरकारकडून तर कायच अपेक्षा करणार. अशा वेळी लोकांना हे समजवणं
लोकांना आत्ता म्हणजे हे खरं तर हे झाल्यानंतरही जसं सरांनी सांगितलं, की आपण हे व्होकल झालो, आपण सतत बोलतोय. मग सरकारने मान्य केलं. त्याच्यानंतर मला तिथले काही स्थानिकांनी समोरून कॉन्टॅक्ट करून बरीच धक्कादायक माहिती इतर अनेक बाबतींमध्ये दिली. जसं विधिमंडळात सुद्धा बोललं गेलं होतं, की तिथे हं, पक्षी बसतायत ते सुद्धा मरून पडतायत. हे रोज आपल्या समोर घडतंय, हे माहिती आहे. तरी हं. सुद्धा ह्याच्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागतं किंवा ह्याचा अवेअरनेस हा सगळ्यात मोठा कन्सर्न आपल्यासमोर असतो. तर ते डेफिनेटली मोठं चॅलेंज आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला सगळ्याच गोष्टी आपण एक विकसनशील देश आहोत. त्यातही गेल्या काही काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेची जे काही चिंधड्या उडालेल्या आहेत, त्या पाहता आत्ता रोजगार, घर चालवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कुठलाही युक्तिवाद हा इथेच आणून संपवला जातो, की कंपन्या आहेत तर नोकऱ्या आहेत, नोकऱ्या आहेत तर तुमची घरं चालतील. मग येणारं मरण उद्या आपल्या मुलांना काय भोगावं लागेल? आता मी एक छोटंसं फक्त उदाहरण देतो. मी लांबवत नाही उत्तर, पण PFASच्या बाबतीत मध्यंतरी युरोपियन पार्लमेंटमध्ये कॉन्फरन्स झाली. तिथे एका सीनियर सायंटिस्टने आम्हाला एक स्लाईड दाखवली आणि त्या स्लाईडमध्ये असं होतं, की 2 जन्माला आलेली लहान मुलं आहेत. त्यातल्या एका मुलाला आईचं दूध पाजलं गेलं आणि दुसऱ्याला फॉर्म्युलेटेड मिल्क पाजलं गेलं. आईचं दूध ज्या मुलाला पाजलं गेलं, त्याच्या रक्तामध्ये PFASची लेव्हल जास्त प्रमाणात होती. त्याचं कारण त्या आईच्या रक्तातून कंटॅमिनेट होऊन आलं. हे एवढं बरं. भयंकर काहीतरी आपण आपल्या उरावर बसवून घेतोय. पण ह्याचे परिणाम ह्याचे दृश्य परिणाम यायला जो काही वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण खरं तर लवकर सजग व्हायला हवं असं मला वाटतं. ओके. धनंजय शिंदे सर, आता या सगळ्या संदर्भात जो लढा उभा राहतो, म्हणजे आम्ही ऐकतोय बातम्या, 21 जानेवारीपासून तिथे एक आंदोलन चालू आहे. इतक्या सलगपणे या सगळ्याचा निषेध तिथं स्थानिक पातळीवरती होतोय. अर्थातच स्थानिक पातळीवरचा जो विरोध असतो तो जास्त कठीण आणि त्याला दडपण्यासाठीचे बरेचसे म्हणजे युक्त्या ज्या आहेत त्या वापरल्या जात असतात. तर काय नेमकं तिथं घडतंय, तिथल्या लोकांचं म्हणणं नेमकं काय आहे आणि कसा प्रतिसाद या सगळ्या आंदोलनाला तुम्हाला मिळतोय? नाही म्हणजे 21 जानेवारीला सुरू झालेलं आंदोलन अजूनही म्हणजे सुरू आहे आणि परवा 6 तारखेला एक मोठं जे आंदोलन होत आहे, ज्याला काल पोलिसांनी किंवा स्थानिक प्रशासनाने परमिशन नाकारल्यानंतर सुद्धा हे संविधानिक चौकटीमध्ये आंदोलन करायचं म्हणून आज सकाळपासनं किंवा काल संध्याकाळपासनं सगळे स्थानिक गावकरी एकत्र येत आहेत, प्रशासनाशी, पोलीस व्यवस्थेशी या संदर्भात चर्चा करतायत आणि त्यांना पटवून देत आहेत की नाही बाबा, आमच्या आमच्या जीवाचा प्रश्न आहे, आम्हाला विष खायचं नाही, आमच्या लेकराबाळांचा प्रश्न आहे. आणि एवढं हे करून म्हणजे कोकणची माणसं जी म्हणतात ना, की साधी भोळी माणसं आहेत परंतु ती चिवट आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या भूमीतल्या कोकणात असं काहीतरी होत आहे हे ऐकून स्थानिक माणसांबरोबरच पूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड प्रमाणात मी बघतोय की गेल्या 15, 20, 30 दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा हे मीडियामध्ये यायला लागलं, वरुणची सोहित मिश्राने इंटरव्ह्यू घेतली किंवा काही सोशल मीडियावरती कंटेंट उपलब्ध झाला, तेव्हापासून स्थानिकांमध्ये सुद्धा एक सकारात्मक वातावरण आहे की बाबा आपण एकटे नाही आहोत. आणि म्हणून 12 ग्रामपंचायतींनी ठराव पास करून ह्या गोष्टी सांगितल्या की बाबा आम्हाला नको आहेत ह्या विषाच्या फॅक्टरी आणि ही विषाची फॅक्टरी. आणि म्हणूनच मग 6 तारखेचा जो मोर्चा होतोय, ज्याला सगळे विरोध जुमानून सगळ्यांनी एक म्हणजे मतभेद विसरून एकत्र आले, प्रशासनाला परमिशन द्यायला भाग पडलं आणि आज ती परमिशन मिळालेली आहे. आणि संविधानिक चौकटीमध्येच हे आंदोलन करायचा ह्या गावकऱ्यांचा निर्धार आहे. आणि मला अगदी प्रामाणिकपणे वाटतंय की ह्या लढाईच्या एंड पर्यंत ह्या सर्व ग्रामस्थांना च्या सोबत सगळाच महाराष्ट्र उभा राहील. कारण हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. म्हणजे मी त्याला भावनिक असं म्हणत नाहीये, परंतु माणूसच जगला नाही तर महाराष्ट्र कसं काय जगेल? बाबासाहेबांनी संविधानातलं 21 कलम दिलेलं आहे की जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, आरोग्यमय जीवन जगायचा अधिकार आहे. आणि त्या आरोग्यमय जीवनासाठी नुसती लोटे परशुराम परिसरातलीच माणसं नाही लढत आहेत. तर म्हणजे एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की जसं वरुण मगाशी म्हणाला की सरकार म्हणजे आम्ही MPCBला पत्र RTI मध्ये माहिती मागितलेली आहे की लोटे परशुरामच्या व्यतिरिक्त आणखीन कुठची ठिकाण आहे जिथे PFASचं उत्पादन होतं. प्रदूषण नियंत्रण बोर्डला सुद्धा ही माहिती मागितलेली आहे. त्यामुळे हा लढा फक्त कोकणच्या लोकांचा नाहीये आणि हे कोकणातल्या लोटे परशुरामच्या जनतेला माहिती आहे. ह्या लढ्यापासून तुम्हाला माहिती आहे, आपण आता समजा मुंबईत आहोत, मुंबईपासून एक 100, 60, 70, 80 किलोमीटर वर जे आपलं हे आहे पनवेलच्या पुढे काय आहे, कुठचं लोकेशन आहे जे तळोजामध्ये
टॉयजची फॅक्टरी हे असू शकतं आणि ती कंपनी त्यांचं जे बाय प्रॉडक्ट आहे किंवा हे जे प्रॉडक्ट आहे हे तळोजाला घेऊन येतं आणि हे जर पाण्यात किंवा मातीत जर मिसळलं तर साधारणपणे 200-250 किलोमीटरच्या पेरिफरीमध्ये याचा प्रसार होतो. त्याचा प्रसार त्यामुळे होतो. इथे करोडो रुपयाचे म्हणजे 100, 200, 2,000 कोटीच्या अल्टालियामध्ये राहणारा अंबानी असो किंवा मंत्रालय किंवा वर्षा बंगल्यामध्ये राहणारे मुख्यमंत्री असो किंवा सगळी माणसं असो त्याची हे विष हे जात धर्म काही बघत नाही ना, त्यामुळे बरोबर. प्रत्येक जणाच्या बुडाखाली आग लागलेली आहे ती बरोबर. विझवण्यासाठी यायला पण पाहिजे असं मला या वाटतं. या या केमिकलची इकॉनॉमी नेमकी काय आहे? म्हणजे कशामुळे याच्यामध्ये इतके इकॉनॉमिक इंटरेस्ट आहेत आणि कशामुळं एवढा सगळा म्हणजे हा खेळ जो आहे तो अशा पद्धतीने खेळला जातोय त्याच्याबद्दल काय सांगशील वरुण? म्हणजे अ, याचं जे वरुण तू बोल. हां. वरुण बोल. अ, एकतर PFAS हे जे केमिकल आहे, हे खूप रोजच्या आपल्या आयुष्याच्या जगण्यातल्या गोष्टींमध्ये वापरलं जातं. नॉनस्टिक कुकवेअर ज्याला आपण म्हणतो, अगदी रेनकोट असेल, एनिथिंग वॉटर रेझिस्टन्स असं काही करण्यासाठी एसीतला फोम असेल, ह्या सगळ्यासाठी PFAS लागतं. पेस्टिसाइड्ससाठी PFAS लागतं. आता ह्याची इकॉनॉमी अशी आहे, की ह्या केमिकलची गरज आपणच माणसानेच निर्माण केलेली आहे. आपण ह्याला आता जागतिक पातळीवर मॅन मेड मॉन्स्टर केमिकल असं सुद्धा काही जण म्हणतात, की आपणच ते तयार केलेला हा राक्षस आहे आपल्या स्वतःच्या सुविधांसाठी. आता तो कुठेतरी तर ते बनावं लागेल. कुठेतरी तर ते तयार व्हावं लागेल. कारण ही तू आता मी जेवढी 4 फक्त नावं सांगितली ह्यापेक्षा 15,000 प्रकारचे केमिकल्स आहेत. PFAS ही एक कॅटेगरी आहे आणि ते वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये त्याची गरज असते. सो ह्याची हं. इकॉनॉमी खूप मोठी आहे प्रशांत आणि म्हणूनच अशा आपल्यासारखे देश जिथे पॉलिसी आत्ता नाहीये आणि ते येऊ नये यासाठी खूप मोठ्या बरोबर. प्रमाणावर प्रयत्न केले जातात. कारण हे कुठेतरी तर बनावं लागणार आहे. त्यांना त्याची गरज आहे. आता ह्याच्यात एक दुसरी गोष्ट मी गमतीशीर सांगतो, की आपण म्हणजे ह्या कंपनीनी ज्या कंपनीने इटली मिटॅनीकडून हे घेतलेलं आहे टेक्नॉलॉजी आणि मशीन घेतले. मिटॅनी कंपनी ही जगभरातल्या 1/3 पेस्टिसाइड मेकिंग कंपनीजची रॉ मटेरियल सप्लायर होती, बरं. जगभरातल्या. आता तुम्ही विचार करा पेस्टिसाइड इंडस्ट्री केवढी मोठी आहे. त्यातला 1/3 क्लायंटल हा एका मिटॅनी कंपनीचा आहे. तर ह्याच्या मागचे आकडे किती मोठे आहेत आणि जी काही माहिती आम्हाला आहे त्या माहितीनुसार ते क्लायंटल सुद्धा ह्यांच्याकडे आलेलं आहे आता. म्हणजे त्यांना बरं. सप्लाय आता हे तर म्हणजे गंमत हा विरोधाभास बघ. म्हणजे आता तळोजाचं सरांनी उदाहरण दिलं. तळोजामध्ये असं सांगतात, की आमच्याकडे एक प्लांट आहे जिथे आम्ही हे ट्रीट करू शकतो. खरं तर PFAS कमीत कमी 1300 डिग्री सेल्सिअस मध्ये जाळल्याशिवाय त्याचं हं. पहिलं जे हे आहे ते सुरू सुद्धा होत नाही. अशा प्रकारची यंत्रणा आपल्याकडे असल्याचं असेल तर आमच्या ऐकिवात नाही किंवा त्याचे कुठले ठोस पुरावे आम्हाला माहिती नाहीयेत. दुसरी गोष्ट अशी की सरांनी सांगितलं तळोजाचं उदाहरण म्हणून मी फक्त एक गोष्ट त्याच्यात ॲड करतो, की माहितीच्या अधिकाराखाली सतत तिथले आंदोलक असतील, उदयनराजे असतील, आमरे असतील, ही सगळी मंडळी एक प्रश्न विचारतायत कंपनीला, की तुम्ही हे जे काही एफ्लुएंट आहे, ज्याला आपण सांडपाणी म्हणतो, हे जे सगळं मटेरियल आहे, हे ट्रीट हं. करण्यासाठी जर पाठवत असाल, तर तुम्ही ज्या टँकरनी ते पाठवता, आम्हाला त्या टँकरचा लॉग लिस्ट द्या फक्त, की ह्या बरोबर. नंबरचा टँकर ह्या तारखेला हे घेऊन इथे गेला आणि इथे ते ट्रीट केलं. आज तागायत अशी कोणतीही माहिती कंपनी व्यवस्थापनानं दिलेली नाही. एम-पी-सी-बीला कॉन्टॅक्ट केल्यानंतर एम-पी-सी-बीने साहजिक सांगितलं, की ही थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे ती देणं आमच्या हातात नाहीये. मला सांग प्रशांत, ज्यावेळी आपल्या देशामध्ये घंटागाडीला सुद्धा जी-पी-एस ट्रॅकर लावता येतो सकाळच्या, त्यावेळी हं. इतकं भयंकर केमिकल नेणाऱ्या टँकर्सचे नंबर्स आणि त्याचा लॉग आम्ही देऊ शकत नाही, सांगू शकत नाही. हे उत्तरच ह्या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी किती मोठं इकॉनॉमिक गणित आहे बरोबर. हे सांगायला पुरेसं आहे असं मला वाटतं. ओके. आणि या सगळ्यामध्ये लोकप्रतिनिधी जे आहेत, त्यांना या सगळ्याचं गांभीर्य कळलेलं आहे का? म्हणजे ठीक आहे, सत्तेतले लोकं त्यांची उत्तर देणार सोयीची. या सगळ्यामध्ये एक आवाज जनतेचा बनून तुम्हाला सभागृहामध्ये काही दिसतंय का? शिंदे सर या सगळ्यामध्ये त्यांची पण भूमिका आवश्यक आहे, सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी? हो. या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर एक गोष्ट ॲड करतो वरुण जे म्हणाला त्याच्यात, की आता 3-4 दिवसापूर्वी रत्नागिरीहून जो टँकर निघालेला अ, अ, हे घेऊन केमिकल घेऊन, तर तो पलटी झाला. तो पलटी झाला आणि त्याचे व्हिडिओज सुद्धा उपलब्ध आहेत. त्याची बातमी सुद्धा प्रसार झाला त्याचा. तर त्या पलटी झालेल्या टँकरमुळे पर्यावरणावरती काय परिणाम झालाय, याचं एक असेसमेंट सुद्धा व्हायला पाहिजे. कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांच्या जेवणाच्या माध्यमातून त्यांच्या पोटामध्ये हे विष जाणारच आहेत आणि लोकांवरती म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. तर ती पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे हे मेकॅनिझम नाहीये, मॉनिटरिंग मेकॅनिझम नाहीये, कंट्रोल मेकॅनिझम नाहीये, इन्फॉर्मेशनचं मेकॅनिझम नाहीये
आणि लोकांना अगदी म्हणतात ना, की माहिती सुद्धा दिली जात नाहीये कंपनीकडनं. प्रदूषण मंडळाने एक मुद्दा मला मुद्दामून सांगायचा बिफोर आय आन्सर युअर क्वेश्चन, की याबाबत एमपीसीबीला आरटीआयच्या माध्यमातून प्रश्न विचारला, तर ते म्हणाले, की आमच्याकडे याच्याबद्दलची काही माहिती नाहीये. कॅटेगरायझेशन, नोटिफिकेशन, पॉलिसी वगैरे, वगैरे. तर ही खूपच गंभीर गोष्ट आहे. कारण प्रदूषण मंडळामध्ये बसणारे जे अधिकारी आहेत, कमीत ते तरी म्हणजे संवेदनशील असतात, अभ्यासू असतात, त्यांना घातक रसायनांबद्दल माहिती असणं अपेक्षित असतं. त्यामुळे राजकारण्यांची जबाबदारी आहेच, परंतु प्रदूषण मंडळात बसलेले अधिकारी नक्की काय करतायत? तर हा पण मुद्दा मला वाटतं या निमित्ताने सरकारमध्ये बरोबर. बसलेल्या लोकांना विचारायला पाहिजे. राहता राहिला मुद्दा, की म्हणजे विधिमंडळामध्ये याबाबत जी चर्चा झाली आणि असं ठरलं, म्हणजे सरकारने सांगितलं, की याचे जे परिणाम आहेत, म्हणजे याचं सॅम्पल टेस्टिंग केलं जाईल. तर आयसीटी नावाची जी चांगली संस्था आहे, तिला सांगून याचे टेस्टिंग केलं जाईल, जमिनीचं, पाण्याचं वगैरे. परंतु याच्या अगोदर देशात ठिकठिकाणी जे काही टेस्टिंग मेकॅनिझमची जी प्रक्रिया आहे, त्याच्यात किंवा जे झालेलं आहे, तर जिथे प्रदूषण होतं किंवा जिथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं, तिकडच्या मातीचं किंवा पाण्याचं हे टेस्टिंग न करता, ती सॅम्पल न घेता, भलत्याच ठिकाणी टेस्टिंग करायचं आणि मग ते जे रिपोर्ट्स असतील ना, ते निगेटिव्ह रिपोर्ट्स दाखवायची सुद्धा एक मोठ्या प्रमाणात एक षडयंत्र याच्या अगोदर झालेलं आहे किंवा अशा पद्धतीने त्यांनी जनतेचा विश्वासघात केल्याची उदाहरणं सुद्धा आहेत. आयसीटी अशा पद्धतीने काही करणार नाही असा आपण विश्वास ठेवूया आणि तो रिपोर्ट मग विधिमंडळामध्ये चर्चेला येईल आणि आयसीटीच्या रिपोर्टच्या आधारे म्हणजे मला वाटतं की विधिमंडळामध्ये चर्चा होईल. परंतु आपण नुसतं त्या रिपोर्टवर थांबू नये असं मला एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून वाटतं. आपण सुद्धा काही खाजगी ज्या म्हणजे लॅब्स आहेत जे याचं टेस्टिंग करतात, तर त्यांच्या माध्यमातून हे टेस्टिंग करायला पाहिजे. म्हणजे मातीचं आणि पाण्याचं. आणि दुसरं म्हणजे ज्या परिसरात राहणारी जी लोक आहेत, म्हणजे एक साधारणपणे 20-25 किलोमीटरमध्ये त्या लोकांच्या शरीराच्या चाचण्या घेतल्या पाहिजेत आपण. कोणालाच माहिती नाहीये या लोकांना, की आपल्या शरीरामध्ये किती विष आहे. तर ती एक महत्वाची गोष्ट सरकारच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने सरकारने तसा निर्णय घेतलेला नाहीये या अधिवेशनामध्ये. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पुढे जाऊन रेटावं लागेल. कारण नुसता पिफासच नाही, तर तुम्ही जर त्या लोटे परशुरामच्या परिसरातनं रस्त्याने जर प्रवास केला असेल इथे जाताना, तर साधारणपणे एक 20-25 किलोमीटरचा परिसर आहे. तिथे इतका घाणेरडा वास येतो म्हणजे की विचारताच सोय नाही. त्यामुळे पिफास व्यतिरिक्त या केमिकल इंडस्ट्रियल झोनमध्ये प्रदूषण करणाऱ्या जेवढ्या केमिकल फॅक्टरीज आहेत, त्यांचं सुद्धा ऑडिट व्हायला पाहिजे. त्याच्यातनं जो बाय प्रॉडक्ट येत आहे किंवा त्याच्यातनं जे उत्सर्जन होत आहे, त्याचं सुद्धा म्हणजे टेस्टिंग होण्यासाठी त्या सॅम्पलचं सुद्धा ते सुद्धा या निमित्ताने सरकारने राबवलं पाहिजे. आणि मला वाटतं की पुढे जाऊन जी आपली स्ट्रॅटेजी ठरेल, जी सार्वमताने आहे सर्व स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून, तर त्याच्यात हे मुद्दे सुद्धा मांडावे लागतील. ओके. शेवटी आता म्हणजे 6 तारखेला हे जे आंदोलन होतंय, त्या आंदोलनासाठी तुमची भूमिका नेमकी काय आहे? आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही अपील करू इच्छिता बरं? अ, मी ह्याच्यात थोडंसं 1-2 गोष्टी ॲड करतो, कारण हे लोकांपर्यंत हे जाणं गरजेचं आहे आणि आता सरांनी तो मुद्दा उपस्थित केला म्हणून. या सर्व संदर्भामध्ये एमपीसीबी ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, त्याच्या चेअरमन सरांनी मध्यंतरी एक पत्रकार परिषद घेतली आणि तिथे ज्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला, की असं-असं घडतंय, तर त्याच्यावर त्यांचं एक उत्तर होतं, की आपण काही युरोपापेक्षा कमी आहोत का? म्हणजे मला ह्याच्यातली देशभक्तीची भावना समजते, जी आजकाल आपली उफाळून येते. पण त्याच्यानंतर ही जी टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे परवा, त्यावेळी मला ग्रामस्थांनी तिथून रात्री 12 वाजता आपले आंदोलक तिथे पोहोचले होते. त्यांनी तिथून व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी सरकारची कुठली यंत्रणा तिथे सॅम्पल कलेक्ट करायला होती, याविषयी जर आपण माहिती घेतली, तिथल्या स्थानिकांनी आणि आंदोलकांनी तिथल्या मातीचे सॅम्पल घेतलेत. आता हे सॅम्पल घेणं ठीक आहे. दुसरी गोष्ट जी सरांनी सांगितली, की आम्ही भारतभरात रिसर्च करून आपल्यासोबत काही चांगल्या डॉक्टर्सची टीम आहे. ते सगळे ह्याच्यावर काम करतायत. PFASची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट करायला साधारण ₹44,000 खर्च येतो एका व्यक्तीची. त्यामुळे ही गोष्ट आपण आपल्या स्तरावर करायची म्हटली तरी आम्ही त्याच्यासाठीची यंत्रणा अर्थातच उभी करतोय. त्यासाठी आम्ही लोकांना आवाहनही करतोय. आपण ते करूच. पण हे सगळंच मुळात आपल्या ॲक्सेसच्या पलीकडे ठेवायचं.
ही सुद्धा ह्या एका सिस्टीम मधून घडणारी गोष्ट आहे. 6 एप्रिलचा जो मोर्चा आहे, मी पुन्हा एकदा सांगतो प्रशांत, हा कोकण नागरी संघर्ष समिती, तिथले स्थानिक, तिथले मच्छीमार, तिथले आंदोलक यांचा हा मोर्चा आहे, तिथल्या आयांचा मोर्चा आहे. ह्या मोर्चाचं लाईमलाईट इतर कुठेही किंवा त्याचं डिस्ट्रॅक्शन होऊ नये. फक्त मला एक प्रामाणिकपणे वाटतं, की ह्या मोर्चाच्या निमित्ताने पहिल्यांदा असं घडतंय, की हं. एवढी सगळी लोकं ॲक्टिव्हली रस्त्यावर उतरून ह्या गोष्टीचा जाब विचारतायत आणि हे होत राहणं गरजेचं आहे. त्यासोबतच महाराष्ट्राला मी एकच, महाराष्ट्रातल्या इतर सर्व आपल्या नागरिकांना, देशाच्या नागरिकांना खरं तर मला एवढंच सांगायचंय, की हा एका गावाचा, एका एम-आय-डी-सीचा प्रश्न नाहीये. हा बरोबर. पॉलिसीचा प्रश्न आहे. हा प्रश्न आज आज तू प्रशांत, कुठलेही टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट सारखे आज गावोगावी कॅन्सर हॉस्पिटल्सची गरज का पडते? आपण अभिमानाने सांगतो, अभिमानाने आपले राजकारणी त्याची उद्घाटनं करतात, की अमुक-अमुक ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल, ह्याची गरज का पडते? हा प्रश्न आपण कधी विचारणार आहोत की नाही? आणि तो मला असं वाटतं या सगळ्याच्या मुळाशी असलेला प्रश्न आहे. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सतत बोलत राहायला हवं. ही गोष्ट मात्र नक्की. काल आपण मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर बोलत राहिलो. आज ती परवानगी त्यांना द्यावी लागली आणि तो मोर्चा आता घडतोय. हा बदल घडवण्याची ताकद आपल्या संविधानामध्ये आणि आपल्या लोकशाहीमध्ये आहे. ती आपण सगळ्यांनी वापरली पाहिजे. आपण हे राजकारण्यांवर सोडून देण्यात हा खरं मुद्दा आहे. अर्थ नाहीये. हा आपल्याला लढायचा लढा आहे हा. ओके. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचेही या सविस्तर चर्चेबद्दल आणि जे आपल्या अवतीभोवती घडतं आहे आणि जे इतकं महत्वाचं आहे, काहीतरी एक पर्यावरणाशी निगडीत मुद्दा आणि तो केवळ कोकणापुरता नाहीये, तो केवळ महाराष्ट्रापुरता नाहीये, तो देशासाठी महत्वाचा आहे. अशा पद्धतीचे कायदे आपल्याकडे का नाहीयेत, की जे अ, आपल्या एकूण म्हणजे जीवाची किंमत करतील आणि काय आपल्यासाठी घातक आहे हे ओळखून त्या तरी गोष्टी आपण किमान आपल्या देशामध्ये रोखल्या पाहिजेत. त्या अर्थानं हा लढा जो आहे तो फक्त लोटेचा लढा नाहीये, तो सगळ्या देशाचा लढा आहे आणि ती 6 तारखेच्या या आंदोलनामध्ये तुम्ही सगळ्यांनी सुद्धा तुमच्या परीनं जे जे काही शक्य आहे ते नक्की करा. या सगळ्या लढ्यामध्ये आपल्या सगळ्यांचीच साथ जी आहे ती आवश्यक आहे. तुर्तास आपण इथे थांबूयात. ही चर्चा या सगळ्या मुद्द्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.